हॅलो, नमस्कार। तर आज होता माझा गुरुवार आणि आज मी पारायण बसवलंय 7 दिवसाचं। रोज 3 अध्याय वाचायचे। तर त्यामध्ये मी छान पूजा केली आणि आजचा दिवस खूप भारी होता। पण पूर्ण मी व्लॉग शूट नाही करू शकत कारण की ते काय माहिती मला जमतच नाहीये आणि मी करायचा जरी प्रयत्न केला तरी पण कोण ना कोणी येतं। अजून मला सवय नाहीये, मी घरी पण सांगितलं नाहीये YouTube स्टार्ट केलंय असं, फक्त मिस्टरांना आयडिया दिली आहे की मी YouTube स्टार्ट केलंय, बघू। कारण घरी बसून असंही बोर होण्यापेक्षा काहीतरी केलं तर छानच आहे। आणि ते बोललेत की कर, पण मी त्यांना व्हिडिओ नाही दाखवत आहे कारण की माझे व्हिडिओ मला असं माझ्या समोर प्ले केले की मला खूप कसतरी वाटतं, त्यामुळे मग मी व्हिडिओ प्ले नाही करू देत आहे। बघू, थोडं चांगलं काहीतरी झालं, ग्रो झालं की मग त्यांना सरप्राईज देऊ। तर आज होता माझा गुरुवार आणि जेव्हा पण मी स्वामींकडे काहीतरी मागते, जेव्हा पण पारायण करते तेव्हा काहीतरी चांगलंच होते। त्या वीकमध्ये पूर्ण चांगलंच होते आणि खरंच खूप जास्त अनुभव मला आलेले आहेत। जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आलेली आहे तेव्हापासून माझ्या घरात कधी अडचणी नाही आहेत किंवा असं मोठं संकट आलं असं पण कधी झालं नाही आहे। नेहमीच जे काही हवं आहे किंवा एखादी गोष्ट मी असं सांगितलं की फक्त आता हे प्रॉब्लेम आहे, तर असं जरी म्हटलं की होऊ नका देऊ स्वामी ही गोष्ट, मला नाही मान्य, तरी पण ती नाही होत। आणि मला जर वाटलं की हा आता ही व्हायलाच पाहिजे तर मग मी म्हणते की हा आता होऊ द्या। तर मी असं थोडं स्वार्थीपणा करत असते। आणि सकाळी माझं मॉर्निंगला क्लास होता 2 तास, तर मग मी टीचिंग वगैरे करून आल्यानंतर त्यानंतर मग मी पूजा केली सकाळी मॉर्निंगला। आणि मॉर्निंगला पूजा केल्यानंतर मग सगळं रुटीन आवरलं, पण एवढा रुटीनचा मी ब्लॉग नाही शूट केलाय। जेवढा काही केलाय तेवढा मी स्टार्ट करते। तर चला बघूया, छोट्या छोट्या क्लिप्स मी ॲड करणार आहेत पुढे। आणि छोट्या क्लिप्स ॲड केल्यानंतर त्यामध्ये अजून काहीतरी होऊ शकतात का, म्हणजे काही ॲड करायचं आहे का, तर ते सुद्धा तुम्ही मला सांगा, ठीक आहे। चला तर बघूयात कशी पूजा केली आहे। पूजा मांडणी करताना मी व्हिडिओ नाही काढलाय कारण मला असं वाटते की ते व्हिडिओ काढून ते माझ्याच्याने होतच नाही आहे, काय माहिती। एकदा असं मग्न झाल्यानंतर पूजेमध्ये व्हिडिओकडे बघायला लक्ष नसतं, फक्त मस्त पूजा करायची, ते वाचायचं, खूप भारी। तर त्यामुळे मग मी एवढी काही शूट नाही केली आहे। झाल्यानंतर मी 2-3 क्लिप्स ॲड केल्यात की आता पूजा झाली आहे असं, ठीक आहे। तर चला बघूयात। घरामध्ये प्रसन्न वाटायला पाहिजे म्हणून मी आधी गॅलरी, त्यानंतर पूर्ण घर झाडून पुसून सगळं घेतलं आहे। फक्त मी क्लिप्स ॲड नाही केल्या आहेत, पण आता नेक्स्ट जो व्लॉग करेल त्यामध्ये करत जाईल। तर बघा, गॅलरी खूप छान दिसत होती। गॅलरी ऑलवेज धुतल्यानंतर खूप छान दिसते, मला खूप आवडतं तिथं। पूर्ण वॉश करून घेते मी, त्यानंतर मग मला चेंज करायचं होतं, त्यामुळे मग मी गुरुवार होता स्पेशली स्वामींच्या पूजेसाठीच मी काय केलं होतं की येलो कलरची साडी घातली होती। फक्त त्यावर माझं ब्लाऊज नव्हतं म्हणून मग मला ते ब्लॅक हे घालावं लागलं। तर कशी दिसत होती कमेंट करून नक्की सांगा। मी खूप जाड झाली आहे आता प्रेग्नन्सीमुळे, पण ठीक आहे। मी पूर्ण सामान वगैरे काढून घेतलं आणि सगळं सामान काढून घेतल्यानंतर मग निवांत पूजेला बसल्या जातं। हळदी कुंकू लावल्यानंतरचा जो लुक असतो तो फार छान असतो, मला खूप आवडतो। आणि तुम्ही बघू शकतात, एक वेगळंच तेज चेहऱ्यावरती येतं। मी एक नवीन उपाय पण केला होता की जे निगेटिव्ह एनर्जी आपल्या पूर्ण घरामध्ये स्प्रेड झालेली असते आणि आपण पूजा केल्यानंतर खूप छान वाटतं। तर हे काही बेलपत्र आहेत, मी 5 बेलपत्र घेतले होते आणि त्यामध्ये 5 लवंग पण घेतल्या होत्या। आणि परत जे आपण रोज डेली वापरतो वाता, त्या वातांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्या वाता जाळल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं। निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती पूर्ण जळून जाते। तर त्यामुळे मी काय केलेलं की पूजा करायच्या आधीच हे जे पूर्ण जाळून घेतलेलं, त्यानंतर त्याचा जो स्मेल आहे तो पूर्ण घरभर पसरतो आणि खूप छान वाटतं। त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। आणि नंतर मी पूजा वगैरे करून घेतली, छान 3 अध्याय वाचून घेतले, आरती करून घेतली, सगळं काय केलं। हार मी केला नाही कारण 12:30 वाजणार होते, म्हणजे 12 नंतर मला पूजा करायची नव्हती। तर मग 11:30पर्यंतच मी सगळं आवरून घेतलं होतं, 11:45 झाले असतील मे बी, म्हणून मी हार नंतर केला होता। पण मी हार केला होता,
तर मग सध्या मी फक्त फुलं वगैरे वाहून पूजा करून घेतली आणि सगळं आवरल्यानंतर मग हार केला। तर साधी सिंपल अशी पूजा मांडली होती मी, जास्त काही असं डेकोरेट वगैरे नाही केलं, कारण स्वामींना शेवटी भक्ती महत्त्वाची आहे नाही का। तर बघा कसं वाटला मला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि खूप असं डेअरिंग करून मी तो ब्लॉग बनवलेला आहे। तर थँक्यू।